नागपूरमध्ये सुषमा अंधारे बोलतायत, थेट जाऊयात। लैंगिक शोषणाचे आरोप केले, काय त्या मोदीजींच्या परिवारात येत नाहीत का? कारण त्यांना न्याय मिळालेला नाही। हाथरस, उन्नाव, कठुआ इथल्या ज्या पीडिता आहेत, काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का? त्यांनाही न्याय मिळालेला नाही। मी काल वर्ध्याच्या दौऱ्यावर होते, परवा दिवशी। तेव्हा वर्ध्याच्या दौऱ्यावर काही लोक भेटायला आले होते। वर्धा बुलढाणा समृद्धी महामार्गावर जो अपघात झाला, या अपघातामध्ये 25 ते 30 लोक मृत्युमुखी पडले, ज्यांचे मृतदेहही ओळखता येत नव्हते। आणि त्यावेळेला सरकारने त्यांना 25 लाख रुपये प्रत्येकी देऊ केले होते। मात्र त्यातल्या कुणालाही 25 लाख काय 25,000ही मिळाले नाही। काय ही सगळी माणसं मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का? मणिपूरमध्ये 2 मायमाऊल्यांची विवस्त्र धिंड काढली गेली। यांच्यावरही म्हणजे मोदीजींना जगभर फिरायला वेळ आहे, निवडणुकांचा प्रचार करायला वेळ आहे, परंतु काय मणिपूरच्या त्या 2 बहिणी मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का? मोदीजी त्यांचा परिवार म्हणून सगळी लोक लिहित आहेत, पण वर्ध्याची सभा संपल्यानंतर मी जेव्हा काल गोंदियामध्ये पोहोचले, त्यावेळेला गोंदियाहून परतत असताना मला या पूजाताई तडस भेटल्या। माझा फक्त एकच हे आहे की कोर्टातून करा, सर्व समाजासमोर करा, मी डीएनएला तयार आहे, पण माझी अशी अवहेलना, माझा असा अपमान तर करू नका। ॲटलिस्ट जे काही आहे ते सर्व मी तुमच्यासमोर मांडलं, कशा पद्धतीने लग्न झालं, काय झालं। मला साधं 2 वेळचं अन्न सुद्धा देत नाही। या बाळाला दूध पाजण्यासाठी मला कणकेचा घाटा करून पाजावा लागतो। इतकी दयनीय अवस्था माझी करता। माझा दोष काय ते मला सांगा। आणि ज्या लोकप्रतिनिधीचे तुम्ही त्यांची सभा घ्यायला जिथे वर्धेत येणार आहात, तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि माझी ही समस्या जाणून घ्या की एक लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या सुनेला न्याय देऊ शकत नाही, तर ते समाजाला काय न्याय देतील। या पूजाताई तडस ज्या खरं तर त्या मला वर्ध्याच्या सभेत भेटल्या असत्या तर मी त्यांना वर्ध्यातच लोकांच्या समोर उभं करू शकले असते, परंतु मी वर्ध्यातून बाहेर पडल्यानंतर मी काल गोंदियाच्या दौऱ्यावर असताना त्यांचा माझा संपर्क झाला आणि त्या मला असं विचारत होत्या की मोदीजींचा परिवार आहे, 20 तारखेला मोदीजी वर्ध्याला येणार आहे, तर त्यांच्या परिवारातल्या त्यांनी ज्यांना तिकीट दिलंय ते माझा परिवार उद्ध्वस्त करत आहे, तर मोदीजींनी आम्हाला 20 तारखेला वेळ द्यावा आणि वर्ध्यामध्ये येत असताना त्यांनी पूजा तडस या त्यांच्या लेकीला सुद्धा न्याय द्यावा, एवढी माझी ताई मदत करा, यासाठी म्हणून ही मायमाऊली काल संपर्कात आलेली होती। मला असं वाटलं की मी आपल्या सगळ्यांच्या समोर या एका महाराष्ट्राच्या लेकीची व्यथा मांडली पाहिजे। खरं तर भाजपमधल्या अशा असंख्य किस्से बाहेर येतील। रिंकी बक्सला आजही न्याय मागते, राहुल शेवाळेंनी काय पद्धतीने तिच्यावर केसेस टाकून तिला जायबंदी केलंय हे वेगळं सांगायला नको। सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात निर्मला यादव रोज न्याय मागते। अशा अनगिनत कहाण्या, अनगिनत विराण्या आहेत। आमची विनंती असेल मोदीजींना की एकीकडे प्रभू श्रीरामाचे आपण वारसदार, अनुयायी वगैरे म्हणवताय, तर प्रभू श्रीरामांचा एकवचनी एकपत्नी बाणा, प्रभू श्रीरामांचे विचार आम्ही स्वीकारलेत असं म्हणणाऱ्या भाजपमधल्या लोकांना त्यांनी शिकवायला हवेत। कारण एकवचनी एकपत्नी एवढा संस्कार जरी शिकवला तरी अनेक मायमाऊल्यांचे संसार वाचतील। आणि 20 तारखेला ज्या पद्धतीने पूजा तडस यांनी मोदीजींना वेळ मागितलाय, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पंतप्रधान महोदयांनी या एका लेकीची ही हाक आणि तिची फिर्याद ऐकण्यासाठी 20 तारखेला वर्ध्यामध्ये वेळ द्यावा ही अपेक्षा आहे। मी आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे।